अफझल खान एक नाव आणि त्यांनी अनेकांना हरवलं होतं, अनेकांना त्रास दिला होता आणि अनेकांची घरं लुटली होती. पण त्याच्यासमोर आता उभा होता छत्रपती शिवाजी महाराज. बिजापूरने अखेर आपल्या सर्वात मोठ्या धोकादायक सरदाराला पाठवलं, उंच, बलवान आणि कपटी अफझल खान. त्याने वाटेमध्ये येता येता मंदिरं फोडली, गावे लुटली आणि आया बहिणींची अब्रू सुद्धा लुटली. त्याचा उद्देश फक्त एकच, छत्रपती शिवाजी महाराज बाहेर यावेत. पण महाराज शांत होते. त्यांनी ठरवलं होतं की ही लढाई मैदानात नाही तर डोक्याने लढाई. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खानाची भेट ठरली. दोघेही तयार होते, पण दोघांच्या मनात वेगवेगळे प्लॅन होते. अफझल खानाच्या शामियानात खान डौलत डुलत आला आणि महाराजांना म्हणाला, आ जाओ हमारे गले लग जाओ. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या चाळीला नक्कीच समजून घेतलं होतं आणि महाराज आपल्या वाघ नखांसोबत सज्ज होते. खानाने महाराजांना आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा वार होता तो फुका गेला, कारण महाराजांनी आतमध्ये घातलं होतं चिलखत. आणि एकही क्षणाचा विलंब न करता आपली वाघ नखे काढून महाराजांनी अफझल खानाचा पोट फाडून टाकलं. भला मोठा धिप्पाड अफझल खान जागेच खाली पडला आणि इथे खूप मोठा इतिहास घडून गेला. ही फक्त एक लढाई नव्हती, तर हा होता स्वराज्याचा अभिमान, आत्मविश्वास. अफझल खान तर गेला, पण आता लक्ष होतं मुघलांचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे.